हॅलो सीमा. हाय. सीमा, बाळाला ना असं उभं करू नये. का मॅम? काय असतं, हे बाळाचे पाय असतात ना, हे खूप नाजूक असतात. हो. तुझं बाळ अजून 4च महिन्याचं. हो. त्याचे हाड आहे ना अजून तयार नाही झाले, ते कार्टिलेज असतात. बाळांचे हाड हे कार्टिलेज असतात. कार्टिलेज म्हणजे आपला कानाचा बोन कसा सॉफ्ट असतो, तसे बाळाचे पाय आणि अजून बोन्स अजून कार्टिलेज असतात, सॉफ्ट असतात. ते अजून तेवढे स्ट्रॉंग झालेले नसतात. तुझं बाळ 7.5 किलोचं आहे. तुझं बाळ 7.5 किलोचं तर 7.5 किलोचं वजन तू त्याच्या पायांवर देतोय. येतंय लक्षात? आहे ना? मग ते पाय एवढं वजन पेलायला अजून तयार नाहीये. ते जेव्हा पेलायला तयार होतील, ते त्याचीच वजन घेतील आणि त्याचीच चालायला लागतील. त्याच्यामुळे बोन अजून कार्टिलेज असतं. आणि जर तुम्ही जबरदस्ती सारखं असं त्याला उभं केलं तर बो लेग्स होतात. बो लेग्स म्हणजे लेग्सचा शेप आहे ना, कधी कधी असा होऊन जातो. त्याला बो लेग्स म्हणतात. त्याच्यामुळे असं उभं नाही करायचं. आपोआप त्याचे जेव्हा तो मोठा होईल, स्ट्रॉंग होईल, ते बोन स्ट्रॉंग झाले ना की ते आपोआपच त्याचं वजन घ्यायला लागतात आणि घरून उभे राहायला लागतात. जेव्हा 8-9 महिन्याचा होईल, घरून उभा राहायला लागेल, वर्षाचा होईल, चालायला लागेल. आपण जबरदस्ती त्याला उभं नाही करायला पाहिजे. बो लेग्स टाळण्यासाठी लहान बाळांना असं उभं करणं बंद करा. चालेल, समजलं? हो, थँक्यू मॅम.